बघा मॉडिफाइड फॉर्म्युले फॉर इलेक्ट्रोलाइट्स. बघा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन साठी किंवा इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन्स असं आपण म्हणूया. इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन साठी आपण मॉडिफाइड फॉर्म्युले काय तयार करूया. बघा म्हणजे नवीन फॉर्म्युले तयार करूया. आपण आतापर्यंत जे फॉर्म्युले बघितलेले आहेत सगळे त्याच्या पाठीमागे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशर, त्याच्यासाठी जे काय फॉर्म्युले बघितले ते कसे होते, नॉन इलेक्ट्रोलाइट साठी होते. आता आपण इलेक्ट्रोलाइट साठी त्यांचं थोडंसं मॉडिफिकेशन करूया. कसं काय करूया बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं ऑब्झर्व्ड ही इलेक्ट्रोलाइटची असते, थेरॉटिकल ही नॉन इलेक्ट्रोलाइटची असते. बरोबर. मग आपण एक काम करू. समजा मी एवढाच फॉर्म्युला घेतला. बघा एवढाच मी थोडासा बाजूला केला. I is equal to delta P observed upon delta P theoretical. मग डेल्टा P observed ची किंमत मला काढायची. एक लक्षात असलं पाहिजे की आपल्याला ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी महत्त्वाची असते. ऍक्च्युअली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती आहे ती महत्त्वाची. थेरॉटिकली आपण काय पण विचार करू, किती घेऊ, बरोबर की नाही, आपण किती पण मोल्स घेऊ, त्याला काही जास्त महत्त्व नाही. पण थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून आपण ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काढू शकतो. मग डेल्टा P observed इज इक्वल टू हा डेल्टा P इथं काय होणार, मल्टिप्लाय होणार I इंटू मी लिहित नाही, काही गरज नाही. डेल्टा P थेरॉटिकल I इंटू डेल्टा P थेरॉटिकल असं येणार आहे. तसंच समजा मी काय केलं की ह्या दोन्ही मधलं आता रिलेशन घेतलं नाही. आता मी कोणामधलं रिलेशन घेतलं, समजा या दोन्ही मधलं रिलेशन मी घेतलं फक्त. बरोबर. तर काय होणार आहे बघा, हे बाकीचं विसरून जाऊ. मग डेल्टा TB ऑब्झर्व्ड इज इक्वल टू डेल्टा TB थेरॉटिकल इकडे मल्टिप्लाइड होईल I इंटू डेल्टा TB थेरॉटिकल असं होईल. अगदी सेम पद्धतीने आपण जर का आता मी प्रत्येक ठिकाणी बॉक्स काढत बसत नाही. बघा जर का हाच फॉर्म्युला मी याच्या बाबतीमध्ये लिहायचं म्हटलं तर डेल्टा TF ऑब्झर्व्ड इज इक्वल टू I इंटू डेल्टा TF थेरॉटिकल. तसंच पाय ऑब्झर्व्ड इज इक्वल टू I इंटू पाय ऑब्झर्व्ड इज इक्वल टू I इंटू पाय थेरॉटिकल. अशा किमती येतील. आता याची काही गरज नाही, हे पुसून टाकू. हे आहेत आपले मॉडिफाइड फॉर्म्युले. हे आपण नवीन तयार केलेले फॉर्म्युले. बरोबर. कोणासाठी, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन साठी. बरोबर. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण थोडीशी अजून ऍडिशन करूयात, कारण आपल्याला थोडंसं ते न्यूमेरिकल सोडवण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून. बरोबर. आता बघा बघा समजा मी डेल्टा P थेरॉटिकल ची किंमत आपल्याला काढायची. तर डेल्टा P थेरॉटिकल मी I लिहितो आणि डेल्टा P थेरॉटिकल म्हणजे आपण अगोदर काढलेल्या प्रॉपर्टीज सगळ्या नॉन इलेक्ट्रोलाइटच्या. बरोबर. तर डेल्टा P थेरॉटिकल ची किंमत काय, P1 नॉट x2 अशी किंमत आहे. बरोबर. P1 नॉट x2. P1 नॉट इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट and x2 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. बरोबर. अशी आपली किंमत आहे. बघा त्याच्यानंतर आपण डेल्टा P थेरॉटिकलच्या जागेवरती दुसरा पण फॉर्म्युला पुट करू शकतो. बघा याच्यावरून हा फॉर्म्युला काढला, परत याच्यावरूनच आपण दुसरा फॉर्म्युला काढूया. मी I ची किंमत तशीच ठेवतो. डेल्टा P थेरॉटिकलची किंमत आपल्याकडे काय आहे, ती दुसरी किंमत कोणती, W2 M1 अपॉन M2 W1. बघा अशी आपल्याकडे किंमत आहे. बरोबर. हा एक फॉर्म्युला तयार झाला, मॉडिफाइड फॉर्म्युला कोणाचा, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा. बरोबर. आता आपण परत याच्या जागेवरती सुद्धा I इंटू
डेल्टा टीबी थेरॉटिकल म्हणजे काय रे, त्याची किंमत आपल्याकडे अशी केबी इंटू एम, बरोबर. डेल्टा टीबी ची किंमत आपल्याकडे काय अशी. दुसरी डेल्टा टीबी ची किंमत अजून एक कशी बघा, I इज इक्वल टू, म्हणजे याच्यावरून आपण हा पण फॉर्म्युला तयार करू शकतो किंवा याच्यावरून आपण हा पण फॉर्म्युला कसा तयार करू शकतो बघा, I इंटू डेल्टा टीबी थेरॉटिकल म्हणजे काय, तर 1000 केबी W2 अपॉन W1 M2 असा एक फॉर्म्युला आपल्याकडे बघा. तुम्हाला जर हे आठवत नसेल तर तुम्ही इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचा व्हिडिओ काढून बघा किंवा तुम्ही तुमच्याकडे पुस्तकातून तुम्ही वाचू शकता, बरोबर, पीडीएफ फॉर्म मध्ये. इज इक्वल टू तसंच I इंटू डेल्टा TF म्हणजे काय, तर KF इंटू M आहे. M इज द मोलॅलिटी, इथं पण मोलॅलिटी ध्यानात ठेवा. इज इक्वल टू परत I इंटू डेल्टा TF ची किंमत आपण दुसरी व्हॅल्यू पुट केली ती काय आहे, 1000 KF W2 अपॉन W1 M2 अशी आपल्याकडे व्हॅल्यू. त्यानंतर पुढे बघा पाय थेरॉटिकल ची व्हॅल्यू आपण इथं पुट केली. I इंटू पाय थेरॉटिकल म्हणजे काय रे, MRT. M इज द मोलॅरिटी, ध्यानात ठेवा. इथं मोलॅलिटी आहे, इथं मोलॅरिटी आहे. इज इक्वल टू दुसरी किंमत काय आपली, बरोबर, I इंटू पाय थेरॉटिकल, पायची दुसरी किंमत काय आपल्याकडे, तर W2RT अपॉन M2V, बरोबर, अशी आपल्याकडे किंमत आहे. लक्षात बघा, W2RT अपॉन M2V अशा आपल्याकडे किंमत आहेत. आता बघा समजलं. मग आपल्याला जर का हे जे सगळे मॉडिफाईड एक्सप्रेशन्स आहेत, या मॉडिफाईड एक्सप्रेशनचा उपयोग कशामध्ये होतो, तर न्यूमरिकल्स सोडवण्यासाठी होतो. तुम्हाला बऱ्याच वेळा लक्षात घ्या, समजा काय होतं, तर तुम्हाला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर काढायला लावला, बरोबर, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I ची किंमत काढायला लावली आणि तुम्हाला ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी दिलेली आहे बघा, आणि तुम्हाला व्हॅन्ट ऑफ फॅक्टरची किंमत काढायला लावली, बरोबर, किंवा आणि तुम्हाला डेल्टा टीबी थेरॉटिकलची किंमत दिलेली आहे. तर तुम्ही काय करायचं, ही किंमत इकडे न्यायची, व्हॅन्ट ऑफ फॅक्टरची किंमत काढायची. या दोन किमती दिल्यात, ही किंमत काढायला लावली, एकदा डिवाइड करा. त्यानंतर समजा डेल्टा TF ऑब्झर्व्ड दिलेला आहे, तुम्हाला केबी ची किंमत दिलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला मोलॅरिटी पण दिलेली आहे आणि व्हॅन्ट ऑफ फॅक्टर काढायला लावलाय. ह्या किमती इथं पुट करायच्या, ही व्हॅल्यू इकडे आणायची आणि व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I ची किंमत काढायची. बघा तुम्हाला जर डायरेक्ट मोलॅरिटी दिली असेल तर हे दोन रिलेशन वापरा, बघा या दोन्हींच्या मधलं रिलेशन वापरा. आणि जर का तुम्हाला मोलॅरिटी दिली नाही, तुम्हाला काय दिले, W2 दिलाय म्हणजे सोल्यूटचं मास दिले, त्यानंतर सोल्यूटचं मोलर मास दिले, सॉल्व्हेंटचं मास दिले, तर तुम्ही त्यावेळी काय करा, या दोन्हींचं रिलेशन वापरा, हे ध्यानात ठेवा. म्हणजे हेच प्रत्येक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये असंच करायचं. म्हणजे थोडक्यात काय, जसं तुम्हाला गणित विचारलेले तसा तुम्ही फॉर्म्युला वापरायचा. ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला न्यूमरिकल दिलाय त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही फॉर्म्युला वापरायचा. लक्षात येते का? बघा आता आपण तुम्हाला अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा की ह्याच्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज these qualitative properties are valid only for dilute solutions. फक्त आणि फक्त डायल्यूट सोल्युशन साठी ह्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज व्हॅलिड आहेत, बरोबर. म्हणजे त्यांच्यासाठी डायल्यूट सोल्युशन साठी फक्त लागू होतात, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन साठी नाहीत. नॉट फॉर कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन साठी नाही, बरोबर. आता कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन साठी या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज का लागू होत नाहीत, बरोबर. तर तुम्हाला मी सिंपल सांगतो, ज्यावेळी तुम्ही एखादं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेता, हे समजलं. बघा कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ज्यावेळी आपण एखादं घेतो त्यावेळी काय होतं बघा, समजा सोडियम क्लोराईड घेतलेला आहे, डिसोसिएट झाला, ॲक्वियस सोल्युशन आपण घेतलेलं आणि सोडियम प्लस आणि क्लोरीन मायनस असं तयार झालं. बघा हा ॲक्वियस तयार झाला आणि ॲक्वियस तयार झाला. समजा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलं तर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये सोल्यूट खूप जास्त असतो
त्याच्यामुळे आयनची संख्या पण खूप जास्त होते, म्हणजे आयन एकमेकांच्या खूप जवळ येतात. सोडियम प्लस क्लोराइड मायनस, सोडियम प्लस क्लोराइड मायनस, बरोबर, सोडियम प्लस क्लोराइड मायनस. आयन खूप एकमेकांच्या जवळ येतात. परत लक्षात घ्या, बरेचसे आयन एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये परत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं आणि इथं आयन पेयर तयार होतो. हे ध्यानात घ्या, आयन पेयर, बरोबर. आणि आयन पेयर तयार झाला की दोन आयन्स एकत्र येतात आणि 2 moles आर कन्वर्टेड इनटू द 1 mole. हेन्स कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अगेन डिक्रीजेस. समजतंय का? आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिक्रीज झाल्यामुळं समजा मी तुम्हाला सांगितलं की डबल होते, ट्रिपल होते, त्या डबल ट्रिपल फॉर्मॅटमध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढत नाही, थोडी कमी वाढते. कारण का? 2 moles आर कन्वर्टेड इनटू द 1 mole. मोल्स कमी झाली, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी थोडी कमी होते, डिक्रीज होते. समजतंय का? बघा बरं, हे आयन पेयर म्हणजे ऍक्च्युली क्रिस्टल तयार होतो का? सॉलिड नाही, तो सोल्युबल फॉर्म मध्येच असतो. पण आयन पेयर म्हणजे ऍक्च्युली काय होतं बघा, इट इज मोमेंटरीली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स, बरोबर. तात्पुरत्या कालावधीसाठी या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं आणि त्याच्यापासून आयन तयार होतं, बरोबर. बघा, म्हणून लक्षात घ्या की डायल्यूट सोल्युशन मध्ये असं काय होत नाही, पण कॉन्सन्ट्रेटेड मध्ये अशा पद्धतीचा आयन तयार होतो, आयन पेयर तयार होतो. त्याच्यामुळे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्लाइटली डिक्रीज होते. म्हणून कॉन्सन्ट्रेटेड साठी हे जे आपण आता सगळं सांगितलं व्हॅन टॉप फॅक्टरचं, ते कॉन्सन्ट्रेटेड साठी लागू होत नाही, डायल्यूट सोल्युशन साठी लागू होतं, बरोबर. आता बघा, समजा मी एखादा नॉन इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे, बरोबर. बघा, मी समजा एखादा नॉन इलेक्ट्रोलाइट घेतला, सॉरी नॉन इलेक्ट्रोलाइट नाही, वीक इलेक्ट्रोलाइट, करेक्शन करा, वीक इलेक्ट्रोलाइट मी समजा एखादा घेतला. बघा, आता हा वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय परत प्रकार आहे तर तुम्हाला मी परत एकदा सांगतो. सोल्यूट मध्ये दोन प्रकार पडतील, एक इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा नॉन इलेक्ट्रोलाइट. दुसरा नॉन इलेक्ट्रोलाइट. या इलेक्ट्रोलाइट मध्ये पण परत दोन प्रकार पडतील, एक तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा वीक इलेक्ट्रोलाइट. आपण आता जो बघितला सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड वगैरे जे आहेत, है का नाही, ते सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. स्ट्रॉंग म्हणजे काय? विच डिसोसिएट कम्प्लिटली, डिसोसिएट कम्प्लिटली जे डिसोसिएट होतात त्यांना आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणतो. म्हणजे 1 mole घेतला आणि 1 mole पूर्णपणे सगळा डिसोसिएट झाला, त्याच्यापैकी काहीच भाग, ऑलमोस्ट 1 mole सगळा, टोटल जवळपास सगळा डिसोसिएट झाला. म्हणजे 1 mole सॉल्ट घेतला तर जवळपास सगळ्या 1 mole चे आयन्स तयार झाले, बरोबर. आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय? which do not dissociate completely, do not dissociate, which do not dissociate completely, जो completely dissociate होत नाही, बरोबर. म्हणजे समजा 1 mole घेतला तर त्या 1 mole पैकी 0.01 mole एवढाच डिसोसिएट झाला, बाकीचा मोल तसाच राहिला, बरोबर. So the weak electrolyte is the electrolyte which dissociate very slightly, अतिशय कमी प्रमाणामध्ये डिसोसिएट होतो. म्हणजे जेवढे काय मोल्स घेतले त्याच्यापैकी अतिशय थोडे मोल्स डिसोसिएट होतात, बाकीचे मोल्स डिसोसिएट न होताना तसेच राहतात, बरोबर. मग बघा, मग आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पैकी मध्ये 1 मोलचं कन्व्हर्जन समजा 2 मोल्स झालं तर डायरेक्टली 2 मोल मध्ये 2 मोलने मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे इथं म्हणू शकतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी दुप्पट झाली. 3 मोल तयार झाले तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तिप्पट झाली असं आपण म्हणू. 4 मोल झाले चौपट झाले, बरोबर. 5 मोल झाले 5 पट झाले, बघा. पण वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये आपण दुप्पट, तिप्पट, चौपट असं म्हणू शकत नाही, कारण तो सगळा डिसोसिएट होत नाही. समजतंय का? काही पार्ट डिसोसिएट होतो आणि काही पार्ट डिसोसिएट होताना राहतोय. मग अशासाठी आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइट साठी आपल्याला एक वेगळं रिलेशन बघावं लागेल, बरोबर. मग जरी एखादा वीक इलेक्ट्रोलाइट घेतला तो किती डिसोसिएट होतो तुम्हाला माहित असलं आणि तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही काढू शकता, बरोबर. पण प्रत्येक वीक इलेक्ट्रोलाइटचं तुम्ही पाठ करत बसणार आहे का नाही? मग त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही वीक इलेक्ट्रोलाइटचा व्हॅन टॉप फॅक्टर जर काढायचा म्हटलं
तर आपल्याकडे एक सॉलिड असा फॉर्म्युला पाहिजे आणि तोच फॉर्म्युला आता आपल्याला काढायचा आहे कोणासाठी वीक इलेक्ट्रोलाइटसाठी बरोबर. बघा मग वीक इलेक्ट्रोलाइटसाठी आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे त्याचं नाव आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. बघा डिग्री ऑफ डिसोसिएशन त्याला आपण अल्फा म्हणतो बरोबर. आता एक लक्षात घ्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वीक इलेक्ट्रोलाइट डिग्री ऑफ डिसोसिएशन वगैरे हे जे सगळे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला आयोनिक इक्विलिब्रियम नावाचं एक चॅप्टर आहे याच्यानंतरचा लगेच चॅप्टर आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघायचं आहे बरोबर. फक्त तुम्ही आता मी जे सांगतोय ते थोडं समजून घ्या डिटेलमध्ये त्या चॅप्टरमध्ये आपण बघूयात बरोबर. मग आपल्याला काय करायचंय की व्हॅन टॉप फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन याच्यामधलं रिलेशन काढायचं आहे बरोबर. म्हणजे नॉन वीक इलेक्ट्रोलाइट साठी सुद्धा किती प्रमाणामध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढते ते आपल्याला बघायचं आहे. सो रिलेशन बिटवीन Van 't Hoff factor I and degree of dissociation alpha. Degree of dissociation alpha ही आपल्याला किंमत काढायची बरोबर. सॉरी व्हॅन टॉप फॅक्टर आय आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा मधलं रिलेशन काढायचं आहे जेणेकरून वीक इलेक्ट्रोलाइटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती पटीने वाढते ते आपल्याला कळेल बरोबर. बघा समजा मी एखादा सॉल्ट घेतला किंवा एखादा सॉल्ट म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रोलाइट घेतला कारण इलेक्ट्रोलाइट हा सॉल्ट असू शकतो ऍसिड असू शकतो बेस असू शकतो काही असू शकतो. AXBY हा मी एक काय घेतलेला आहे इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे म्हणजे A हा तुमचा कॅटायन आहे त्याचे X एवढे ॲटम्स आहेत B हा एनायन आहे त्याचे Y एवढे ॲटम्स आहेत बरोबर किंवा आयन्स आहेत असं आपण म्हणू बरोबर. A चे X एवढे आयन्स B चे Y एवढे आयन्स बरोबर. आता बघा त्याच्यापासून हा ब्रेक झाल्यानंतर A किती तयार होणार आहेत ऑब्विसली X एवढे तयार होणार आहेत कारण A किती आहेत फॉर्म्युलामध्ये X एवढे. त्यानंतर ना A वरती चार्ज किती येईल तर जेवढे एनायन्स ब्रेक होऊन त्याला सोडून जातील तेवढे त्याच्यावरती काय येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. पॉझिटिव्ह चार्ज किती येणार आहेत प्लस येणार Y प्लस येणार आहेत कळतंय का. हे बघा AXBY ब्रेक झाला तर X एवढे A तयार होतील आणि A हा कॅटायन आहे त्याच्यामध्ये जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येईल पॉझिटिव्ह चार्ज किती येतील तर जेवढे एनायन आहेत तेवढे पॉझिटिव्ह चार्ज कारण जेवढे एनायन सोडून जातील तेवढे काय होतील त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतील. प्लस आपण B किती तयार होतील Y एवढे B तयार होतील आणि B वरती मायनस चार्ज येणार आहे निगेटिव्ह बिकॉज इट इज एनायन आणि किती निगेटिव्ह चार्ज येईल तर जेवढे A सोडून जातील A किती आहेत X एवढे X एवढा त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज बघा X मायनस. सो AXBY इलेक्ट्रोलाइट dissociate to form X times A Y plus and Y times B X minus बरोबर. आता समजा मी इनिशियल मोल्स घेतले बघा इनिशियली म्हणजे सुरुवातीला म्हणजे आपण हा जो इलेक्ट्रोलाइट आहे तो इलेक्ट्रोलाइट अजून आपण डिझॉल्व करायचा आहे म्हणजे थोडक्यात ते सोल्युशन आपण तयार करतोय हे सोल्युशन तयार करत असताना याच्यामध्ये आपण हा इलेक्ट्रोलाइट जस्ट घेतलेला आहे डिझॉल्व करण्यासाठी बरोबर अजून डिझॉल्व केलेला नाही आणि हा किती घेतलेला आहे आपण समजा 1 मोल घेतलेला आहे इथे किती आहे 1 मोल आहे बरोबर. इनिशियली हा किती असेल 1 मोल असेल आणि त्यावेळी मला सांगा हे A चे मोल्स AY प्लस चे मोल आणि BY प्लस चे मोल्स ह्याचे मोल्स किती असतील रे 0 एवढे मोल्स असतील इनिशियली सुरुवातीला अजून आपण याच्यामध्ये याला टाकलेलाच नाही याला डिझॉल्वच केलेलं नाही. डिझॉल्व नाही झाला तर डिसोसिएट होणार का नाही होणार आणि डिसोसिएट नाही झालं तर या आयन किती असणार आहे 0 असणार आहेत बरोबर नाही. म्हणून सुरुवातीला हे 1 मोल असतील आणि हे 0 मोल्स असतील. आता बघा आता आपण याच्यामध्ये याला टाकल्यानंतर त्याला डिझॉल्व केला पूर्णपणे. डिझॉल्व केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला डिसोसिएशन फास्ट होईल AXBY पासून XAY प्लस आणि YBX मायनस पटपट तयार होतील म्हणजे आयनायझेशन होईल फॉरवर्ड प्रोसेसने आणि जसं डिसोसिएशन होईल तसे परत आयन कंबाईन होऊन परत हा काय होईल तुमचा इलेक्ट्रोलाइट तयार होईल म्हणजे फॉरवर्ड प्रोसेस आणि रिव्हर्स प्रोसेस दोन्ही सुद्धा चालू होतील. सुरुवातीला फॉरवर्ड प्रोसेस फास्ट असेल रिव्हर्स प्रोसेस स्लो असेल हळूहळू फॉरवर्ड प्रोसेस काय होत जाईल
स्लो होत जाईल, रिव्हर्स प्रोसेस फास्ट होत जाईल आणि एका स्टेजला दोन्ही प्रोसेसचा रेट काय होईल, दोन्ही प्रोसेसचं स्पीड काय होईल, इक्वल होईल आणि त्या प्रोसेसला आपण म्हणूया इक्विलिब्रियम. सो ऍट इक्विलिब्रियम आपल्याला इक्विलिब्रियम म्हणजे जे काय सॉल्टला डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याला जे काय करायचं होतं ते आपण करून दिलं, डिसोसिएट व्हायचंय परत कंबाईन व्हायचंय, जे काय व्हायचं ते करून दिलं. आता इक्विलिब्रियम आला. आता इक्विलिब्रियम आल्यानंतर ना आपल्याला याचं कॉन्सन्ट्रेशन लिहायचंय. बरोबर. समजा की टोटल आपण 1 मोल्स घेतले, जसं मी तुम्हाला सांगितले की हा इलेक्ट्रोलाइट कसा आहे, वीक इलेक्ट्रोलाइट आहे, तो कम्प्लिटली डिसोसिएट होणार नाही. बरोबर. म्हणजे 1 मोल घेतले तर 1 मोल पैकी सगळे मोल्स डिसोसिएट होणार नाहीत इक्विलिब्रियम मध्ये सुद्धा. बरोबर. मग त्याच्यापैकी समजा 1 मोल पैकी अल्फा एवढे मोल्स काय झालेले, डिसोसिएट झालेले. अल्फा एवढे मोल्स काय झालेले, डिसोसिएटेड झालेले. बघा 1 मोल पैकी समजा 0.1 मोल झाला डिसोसिएट किंवा 0.2 झाला, जे काय असेल त्याला आपण अल्फा म्हटलं. 1 मोल पैकी अल्फा एवढे मोल्स डिसोसिएट झाले. बरोबर. मग 1 मोल पैकी अल्फा मोल्स डिसोसिएट झाले, मग मोल्स अनडिसोसिएटेड, हे हा अनडिसोसिएट झालेला, डिसोसिएट न झालेला मोल किती राहिले, 1 मायनस अल्फा. थोडक्यात 1 मोल घेतले त्याच्यापैकी अल्फा एवढे निघून गेले, डिसोसिएट झाले, राहिले किती 1 मायनस अल्फा. बरोबर नाही. बर, आता जे डिसोसिएट झालेले मोल्स आहेत अल्फा एवढे, तर त्याच्यामध्ये ए चे किती तयार होतील, एक्स अल्फा एवढे, आणि वाय चे किती तयार होतील, वाय अल्फा एवढे. बरोबर की नाही. कसे काय, तर मला सांगा, जर का 1 मोल डिसोसिएट झाला तर त्याच्यापैकी एक्स एवढे ए चे तयार होतील आणि वाय एवढे बी चे तयार होतील. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण देतो सिंपल. बघा समजा मी HCl घेतला, हायड्रोजन सायनाइड, त्याचं डिसोसिएशन झालं H++Cl-. बघा समजा 1 मोल डिसोसिएट झाला तर 1 मोल डिसोसिएट झाला तर त्याच्यापासून 1 मोल ऑफ H+ तयार होतात आणि 1 मोल ऑफ Cl- तयार होतात. बरोबर की नाही. तसंच अल्फा एवढा डिसोसिएट झाला तर 1 अल्फा एवढे H+ चे आणि 1 अल्फा एवढे Cl- चे तयार होतील. बरोबर की नाही. तसंच आहे, जर का अल्फा एवढा डिसोसिएट झाला तर एक्स अल्फा एवढे ए चे तयार होतील आणि वाय अल्फा एवढे बी चे तयार होतील. बरोबर की नाही. बघा आता आपण काय करूयात, बघा म्हणजे हे अनडिसोसिएट झालेले, याला मी अनडिसोसिएटेड म्हणतो, आहे का नाही, आणि हे जे दोन आहेत हे डिसोसिएटेड झाले. आता आपण टोटल मोल्स काढूयात. टोटल मोल्स, टोटल ऑब्झर्व्ड मोल्स असं म्हणतो, किंवा टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन. डिसोसिएशन झाल्यानंतरचे मोल्स, टोटल जे काय सॉल्टला आपल्याला डिसोसिएट करायचे ते होऊन दिलं, आणि डिसोसिएट झाल्यानंतरचे जे काय टोटल मोल्स असतील डिसोसिएशन झाल्यानंतरचे, ते सगळे मोल्स आपल्याला काढायचे. कारण तुम्हाला एक लक्षात घ्या की आपलं हे जे सोल्युशन आहे याच्यामध्ये काही डिसोसिएट झालेले मोल्स असतील आणि काही अनडिसोसिएटेड मोल असतील. आपल्याला सगळे मोल्स काढावे लागतील, कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ मोल्स. बरोबर. टोटल नंबर ऑफ मोल्स वरती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अवलंबून आहे. मग ते डिसोसिएट झालेले आहेत का डिसोसिएट न झालेले आहेत याच्याशी त्याला काय देणं घेणं नाही. समजतंय का. बघा मग आपल्याला टोटल मोल्स कसे काढायचे, मोल्स डिसोसिएटेड अँड मोल्स अनडिसोसिएटेड. बरोबर नाही. म्हणजे अनडिसोसिएटेड झालेले मोल्स आणि डिसोसिएटेड झालेले मोल्स दोघांची बेरीज करावी लागेल, त्यावेळी सगळे मोल्स मिळतील. सो टोटल मोल्स कसे काढणार, मोल्स अनडिसोसिएटेड, अगोदर मी घेतो मोल्स अनडिसोसिएटेड प्लस मोल्स डिसोसिएटेड, असे मोल्स येतील आपले. बरोबर. आता मी वरचं थोडंसं पुसून टाकतो. बरोबर. मग टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन इज इक्वल टू
total moles after dissociation is equal to काय ना moles undissociated किती आहेत 1 minus alpha is equal to 1 minus alpha बरोबर प्लस डिसोसिएटेड झालेली किती x अल्फा प्लस y अल्फा इज इक्वल टू 1 मायनस अल्फा प्लस x अल्फा प्लस y अल्फा एवढे आले बरोबर. आता पुढे बघा मग इज इक्वल टू आता हे प्लसच आहे त्याच्यामुळे मी हा कंस काढून टाकतो. काय होईल बघा कंस काय लिहायची गरज नाही मल्टिप्लाइड असतं तर आपण कंसला मल्टिप्लाय केलं असतं पण ते सगळं प्लसच आहे. याच्यामध्ये एक काम करूयात ही जी मायनस अल्फाची टर्म आहे ती शेवटी लिहूयात आपण बरोबर. मग काय होईल बघा 1 हा मायनस चिन्ह सहित तिकडे नेला मग राहिला काय 1 प्लस x अल्फा प्लस y अल्फा मायनस अल्फा असं होईल आहे का नाही. आता एक मिनिट हा मग याच्यामध्ये काय होईल बघा दोन्ही मधून आपण अल्फा अल्फा कॉमन काढूयात 1 प्लस आपण काय करूयात की याच्यामध्ये अल्फा आहे हा अल्फा आहे आणि हा अल्फा आहे ही व्हॅल्यू आपण काय करूयात अल्फाची किंमत बाहेर काढूयात. मग अल्फा जर का आपण कंसाच्या बाहेर काढला तर आतमध्ये काय राहतो बघा x राहतो प्लस इथं काय राहतो y राहतो इथं मायनस इथं अल्फा बाजूला काढला तर इथं 1 राहतो बरोबर. मग इज इक्वल टू 1 प्लस अल्फा इंटू आपण x प्लस y दोन्हींना आपण n डॅश असं मानूयात बघा n डॅश मायनस 1 x प्लस y म्हणजे ही जी x ची किंमत आणि y किंमत दोघांची बेरीज आपण n डॅश असं मानूयात. पुस्तकामध्ये n मानलेले काही फरक पडत नाही तुम्ही n माना किंवा n डॅश माना. मी n डॅश काय घेतली तर नंबर ऑफ मोल्स आणि x प्लस y दोन्हींची जी किंमत आहे यांच्यामध्ये आपली गफलत व्हायला नको बरोबर म्हणून आपण याला आपण n डॅश मानूयात बरोबर. सो दिस इज टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन काढले आता बघा. आता आपण व्हॅन टॉप फॅक्टरची किंमत काढूयात. व्हॅन टॉप फॅक्टर I आपल्याला व्हॅन टॉप फॅक्टर कोणाच्या बाबतीमध्ये घ्यायचा आहे नंबर ऑफ मोल्सच्या बाबतीमध्ये घ्यायचा आहे वेपर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट वगैरे कुठल्याही प्रॉपर्टीचा घ्यायचा आहे बरोबर. व्हॅन टॉप फॅक्टर I इज इक्वल टू काय रे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किंवा इलेक्ट्रोलाइट आपण म्हणूयात आफ्टर डिसोसिएशन जसं आपण मगाशी नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू बघितलेली बघा बरोबर डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स डिसॉल्व्ड बरोबर असे आपण घेऊयात. मग I इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन किती काढली आपण 1 प्लस अल्फा इंटू n डॅश मायनस 1 अपॉन नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व केलेले नंबर ऑफ मोल्स किती आहेत तर डिझॉल्व करताना आपण किती घेतले 1 मोल घेतले जसं मी तुम्हाला सांगितलं आपण 1 मोल घेतले. मग बघा या टर्मला आपण 1 ने डिझॉल्व केलं सॉरी 1 ने डिवाइड केलं तर काय फरक पडणार नाही. मग काय बघा I इज इक्वल टू 1 प्लस अल्फा इंटू n डॅश मायनस 1 मग I इकडे आल्यानंतर मायनस होणार I मायनस 1 आहे का नाही इज इक्वल टू अल्फा इंटू n डॅश मायनस 1 मग n डॅश मायनस 1 अल्फा मल्टिप्लाइड इथे आहे इकडे घेऊयात I मायनस 1 अपॉन n डॅश मायनस 1 इज इक्वल टू अल्फा म्हणजेच मी RHS LHS ला लिहितो LHS RHS ला लिहितो तिकडची बाजू इकडे इकडची बाजू तिकडे अल्फा इज इक्वल टू I मायनस 1 अपॉन n डॅश मायनस 1 अशी आपली किंमत आली. आलं का लक्षात बघा. सो इथं I म्हणजे काय असेल व्हॅन टॉप फॅक्टर अल्फा इज द
डिग्री ऑफ डिसोसिएशन. बरोबर. दिस इज द रिलेशन बिटवीन अल्फा अँड आय. तर इथं आपला चॅप्टर संपतोय. सर्व विद्यार्थ्यांनी ह्या चॅप्टरचा अभ्यास व्यवस्थित करा. तुमच्याकडे PDF फॉर्ममध्ये पुस्तक आहे. व्हिडिओ एखादा मुद्दा समजा एखादा कळला नसेल तर व्हिडिओ परत बघा. एखादा मुद्दा तुम्हाला वाटत असेल परत बघावा तर रिव्हर्स परत व्हिडिओ पॉज करा. परत 10 मिनिट पाठीमागे या 20 मिनिट तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा पाठीमागे करून तुम्ही बघू शकता. आपल्याकडे आता लॉकडाऊनमुळे वेळ भरपूर आहे, तर वेळेचा सर्वांनी फायदा घ्या असे तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका. पुढे येणारी परिस्थिती कशी काय असेल याच्याबद्दल कोणालाही कल्पना नाही. त्याच्यामुळे आपण तयारीत असलं पाहिजे. उद्या समजा परीक्षा झाली तर आपला अभ्यास तेवढा असला पाहिजे. परीक्षेला सामोरं जावं एवढा आपला अभ्यास असला पाहिजे. आणि आपण याच्यानंतर ना या चॅप्टरवरची थोडीशी न्यूमरिकल्स घेणार आहे आणि हा चॅप्टर संपवणार आहे. धन्यवाद.